हॅलो. यानंतरचा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे सिंपल पेंडुलम. कोणता टॉपिक पाहायचा आहे? सिंपल पेंडुलम. सो व्हॉट इज मीन बाय सिंपल पेंडुलम? टोटल सिंपल पेंडुलमचं डिस्क्रिप्शन आता आपल्याला या चॅप्टर मध्ये या पॉइंट मध्ये आपल्याला पाहायचं आहे. सो सिंपल पेंडुलम म्हणजे काय? तर एक वेटलेस किंवा मासलेस एक स्ट्रिंग घ्यायची आणि ती स्ट्रिंग एका रिजिड सपोर्टला फिक्स करायची आणि याच्या दुसऱ्या टोकावरती एक सर्टन मास ऑफ बॉब m अटॅच करायचा. बरोबर आहे? and that can be oscillating like that. So this is an instrument called as simple pendulum. Simple pendulum is just like a simple bob of mass m. It will be attached to the massless and weightless string which is attached to the fixed rigid support. This is the instrument called as simple pendulum. बरोबर आहे? सिंपल पेंडुलम म्हणजे एक स्ट्रिंग घ्यायची मासलेस आणि त्याला एक मास अटॅच करायचं आणि या सिंपल स्ट्रिंगचा एक एंड एका रिजिड सपोर्टला अटॅच करायचं, याला म्हणतात सिंपल पेंडुलम. आणि अशा प्रकारचं सिंपल पेंडुलम अटॅच केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही तो अटॅच करता आणि अशा प्रकारचं मास जेव्हा तुम्ही व्हर्टिकली स्टेडी स्टेट मध्ये ठेवतात, ती जी पोझिशन असते त्याला म्हणतात मीन पोझिशन सपोर्ट. हा अशा प्रकारचा रिजिड सपोर्ट, याला मी अशा प्रकारचा एक स्ट्रिंग अटॅच केला आणि हा तुमचा सिंपल बॉब ऑफ मास m. बरोबर आहे? म्हणजे अशा प्रकारचं हे मासलेस स्ट्रिंग हा रिजिड सपोर्ट आणि याला जर तुम्ही एखादा बॉब ऑफ मास m जर अटॅच केला तर या इन्स्ट्रुमेंटला म्हणतात सिंपल पेंडुलम. आणि ही जी पोझिशन असते याला म्हणतात मीन पोझिशन. कोणती पोझिशन म्हणतात? मीन पोझिशन. आता याला मीन पोझिशन म्हणजे इक्विलिब्रियम पोझिशन. याला जर मी इकडे डिस्प्लेस केलं तर ही स्ट्रिंग या साईडला जाते आणि हा बॉब इथे जाते. बरोबर आहे? आणि दे विल बी ऑसिलेटिंग लाईक दिस. बरोबर आहे? अशा प्रकारचं ऑसिलेशन तुम्हाला दिसायला लागते. सो दिस इज कॉल्ड ॲज द ऑसिलेटरी मोशन ऑफ अ सिंपल पेंडुलम. या इन्स्ट्रुमेंटला म्हणतात सिंपल पेंडुलम. आणि अशा प्रकारचं व्हर्टिकली एका रिजिड सपोर्ट वरती एक स्ट्रिंग आणि मास जर तुम्ही अटॅच केलं तर याला म्हणतात सिंपल पेंडुलम नावाचं इन्स्ट्रुमेंट. तर एका ओळीत आपल्याला व्हॉट इज मीन बाय सिंपल पेंडुलम? सिंपल पेंडुलम इज नथिंग बट इट जस्ट लाईक अ सिंपल स्पेरिकल बॉब ऑफ मास m which is attached to the weightless and massless string, and another end of the string it will be attached to the fixed rigid support. This is called as simple pendulum which performs the oscillatory motion. बरोबर आहे? कोणतं मोशन परफॉर्म करते? ऑसिलेटरी. हा झाला पहिला पॉइंट आणि अशी वेळ डायग्राम. त्याच्यानंतर अशा प्रकारचं एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर हे झाला रिजिड सपोर्टचा पॉइंट आणि हा झाला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या स्पेरिकल जो बॉब आहे मास, स्पेरिकल बॉब ऑफ मास m, याचा सेंटर ऑफ मास, याच्यामधलं जे अंतर मोजतात याला म्हणतात लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम. सो व्हॉट इज मीन बाय लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम? द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ मास ऑफ अ स्पेरिकल बॉब अँड पॉइंट ऑफ रिजिड सपोर्ट इज कॉल्ड ॲज द लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम. याला काय म्हणतात? लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम which is represented by capital M. While it will be attaching the spherical bob of mass m to the weightless string, so there will be the tension in the string. So capital T be the tension in the string. याला काय म्हणतात? टेन्शन इन द स्ट्रिंग. बरोबर आहे? कॅपिटल L be the length of simple pendulum. याला काय म्हणतात? लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन तुमच्या समोर. बरोबर? दिस इज कॉल्ड एज S with the rigid support, L with the length of the simple pendulum, M with the mass of spherical bob. Mass of spherical bob. अशा प्रकारचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला म्हटलं. दिस इज नथिंग बट द पॉइंट ऑफ इंट्रोडक्शन ऑफ द सिंपल पेंडुलम. सो व्हाट इज माय सिंपल पेंडुलम? इट इज नथिंग बट इट इज जस्ट अ small spherical bob of mass m. It is attached to the weightless and massless string which is another end of the string. It will be attached to the fixed rigid support. This is called as the instrument of simple pendulum. Now this simple pendulum, it will be oscillating from their mean position and it will be oscillating like this. आता मी म्हटलं की हा सिंपल बॉब ऑफ मास m तुम्ही सर्टन डिस्प्लेस केला राईट हँड साइड, means that string it will be inclined the certain angle that is called as theta. Small angle ला तुम्ही याला काय करा? डिस्प्लेस करा from its equilibrium position, from its mean position. It will be oscillating about its mean position. हा सिंपल बॉब ऑफ मास थीटा एवढा अँगल इकडे आणा, स्मॉल अँगल थीटा. बरोबर आहे? आणि it will be get releases from this distance, so it will be oscillating like that. And that can be performing the simple harmonic motion about its mean position. So this point of position is called as extreme position and this point of position is called as extreme position. बरोबर आहे? अशा प्रकारचं तुमच्या समोर त्या गोष्टी मांडतात.
Now, while it will be oscillating or it will be performing the simple pendulum, performing the simple harmonic motion about its mean position. हा जेव्हा ऑसिलेटरी मोशन जेव्हा परफॉर्म करते, जेव्हा तो एक्स्ट्रीम पोझिशन वरती जाते, तेव्हा त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन तयार आहे, बरोबर. आणि त्या टेन्शन इन द स्ट्रिंग इज इन अ व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. जेव्हा तू इथे येतो तेव्हा याचं वेट mg इज ऍक्टिंग इन व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. मीन्स ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन, लक्षात मी काय म्हणलं, ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन T be the tension in the string. T be the tension in the string which is acting in a vertically upward direction. Which is acting in a vertically upward direction. Weight mg which is acting in a vertically downward direction. बरोबर. जेव्हा तो एक्स्ट्रीम पोझिशन वरती असतो तेव्हा त्यामध्ये टेन्शन हे वर्टिकली अपवर्ड ऍक्ट होते आणि त्याचं वेट हे डाउनवर्ड डायरेक्शन आहे. फॉर द मेंटेनिंग द इक्विलिब्रियम पोझिशन, बरोबर आहे. या टेन्शनमुळे हा बॉब वर जात नाही किंवा या वेट mg मुळे हा पार्टिकल खाली जात नाही, पण हा हे असंच ऑसिलेट होते. म्हणजे याचा अर्थ असा की वेट mg, बरोबर आहे, वेट mg ऍक्टिंग इन व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन दॅट कॅन बी रिसॉल्व्ड इनटू टू कंपोनंट. किती पार्ट मध्ये डिवाइड होते, दोन कंपोनंट. कारण या वेट मुळे हा बॉब खाली न जाता हा वेट दोन पार्ट मध्ये डिवाइड होते. एक म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज mg cos θ आणि याला म्हणतात mg sin θ, बरोबर आहे. मग नेक्स्ट पॉइंट मध्ये, while that simple spherical bob of mass m which is at the extreme position, the following forces is acting on the simple pendulum of mass of spherical bob, which is given by T with the tension in the string acting in a vertically upward direction and weight mg is acting in vertically downward direction. The weight mg is acting in a vertically downward direction can be resolved into two components. Number one, weight mg cos theta is along the string. mg sin theta is acting along the string in a downward direction, बरोबर आहे. सरळ सरळ म्हणायचं की एक्स्ट्रीम पोझिशन वरती असताना त्यावरती दोन मेन फोर्सेस ऍक्ट होतात. एक म्हणजे टेन्शन इन द स्ट्रिंग ऍक्टिंग इन अ व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन, दुसरं म्हणजे वेट mg इज ऍक्टिंग इन अ व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. त्याच्यानंतर खालच्या वेळी म्हणायचं की वेट mg कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट. नंबर वन, mg cos theta is along the string and acting in vertically downward direction and mg sin theta which is toward the mean position, बरोबर. mg which is toward the mean position. म्हणजे हा जो mg sin theta आहे हा दोन पार्ट मध्ये डिवाइड, एक along the string in a downward direction and weight mg is toward the mean position. म्हणजे mg चे हे जे दोन कंपोनंट आहेत ते दोन डायरेक्शन रिझॉल्ट होतात. असे तीन पॉइंट सगळ्यात महत्त्वाचे. पहिला पॉइंट, at the extreme position the following forces is acting on a simple pendulum. Number one, tension in the string acting in a vertically upward direction at the mean position, at the extreme position, sorry. Weight mg is acting in a vertically downward direction. पुढच्या वेळी at the equilibrium position किंवा at the extreme position the weight mg can be resolved into two components, mg cos theta which is along the string acting in a vertically downward direction and mg sin theta that can be acting toward the mean position which is as shown in the diagram. So this is nothing but these 3 points are very important, first and second, बरोबर आहे. अशा प्रकारचे हे दोन पॉइंट तुमच्या समोर मांडले. म्हणजे सगळ्यात पहिले सांगायचं की व्हॉट इज मीन बाय सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम इज नथिंग बट इट इज अ spherical bob of mass m which is attached to the weightless string. Another end of the string it will be attached to the fixed rigid support and it will be oscillating about its mean position. So this type of instrument is called as simple pendulum. Now let us consider the spherical bob of mass m which is attached to the weightless string, बरोबर आहे. And capital L with the length of the simple pendulum which is nothing but distance between the center of gravity of the spherical bob and point of rigid support. This is called as length of the simple. So it will be displaced from the mean position with a certain small angle theta, बरोबर. It will be oscillating about its mean position which is as shown in the diagram. Now at the extreme position following forces are acting on a simple pendulum. Number one, tension in the string acting in vertically upward direction and weight mg is acting in vertically downward direction. नंतरचा पॉइंट, weight mg is acting in a vertically downward direction can be resolved into two components, mg cos theta which is along the string and which is in a downward direction and mg sin theta which is nothing but towards the mean position as shown in the diagram. म्हणजे weight mg चे दोन कंपोनंट कोणते आणि कुणीकडे ऍक्ट होतात ते आपण या पॉइंटमध्ये सांगितले. mg चे दोन कंपोनंट कोणते, mg cos theta आणि mg sin theta. mg cos theta along the string vertically downward direction and mg sin theta toward the mean position. असे mg cos theta चे दोन कंपोनंट ऍक्ट होतात. त्याच्यानंतरचा पॉइंट, हा जो टेन्शन इन द स्ट्रिंग आहे, बरोबर, या टेन्शन मुळे हा स्फेरिकल बॉब वर जात नाही किंवा या mg cos theta मुळे हा खाली जात नाही, हा तिथेच राहतो.
म्हणजे आता अर्थ हे दोन्ही गोष्टी एकमेकाला बॅलन्स करतात. म्हणून नेक्स्ट पॉइंट मध्ये द टेन्शन इन द स्ट्रिंग ऍक्टिंग इन व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन इज बॅलन्स बाय द कंपोनंट mg cos theta which is acting along the upward direction. कारण हा कंपोनंट याला बॅलन्स करतो म्हणून जे हा झाला एक बॅलन्स इक्वेशन. बरोबर आहे. त्याच्यानंतरचा पॉइंट हा थीटा तुमचा इकडे गेला. आता जेव्हा पार्टिकल नाउ द mg cos theta मी काय म्हणलं mg cos theta mg cos theta ची डायरेक्शन टुवर्ड द मीन पोझिशन आहे which is perpendicular to the string. लक्षात ठेवा which is perpendicular to the perpendicular to but half हा mg cos theta इकडे परंतु हा mg cos theta या स्ट्रिंगला परपेंडिक्युलर असतो. बरोबर हा स्ट्रिंगला काय असतो परपेंडिक्युलर असतो आणि एक्स्ट्रीम पोझिशन वरती गेल्याच्या नंतर यावरती रेस्टोरिंग फोर्स ऍक्ट होतो आणि रेस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन फ्लिप असते टुवर्ड द मीन पोझिशन. बरोबर आहे. आणि हा झाला तुमचा रेस्टोरिंग फोर्स. बरोबर आहे. म्हणजे हा mg cos theta ची डायरेक्शन इकडे असते पण mg cos theta चं मॅग्निट्यूड हे रेस्टोरिंग फोर्स एवढा असतो. बरोबर आहे. मीन्स ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन कोणता फोर्स ऍक्ट होणार रेस्टोरिंग फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन. म्हणजे हा पार्टिकल कुणीकडे जाणार मीन पोझिशन कडे कारण यावरती कोणता फोर्स ऍक्ट होणार रेस्टोरिंग फोर्स. यावरती जर रेस्टोरिंग फोर्स ऍक्ट होणार तर mg sin theta ची डायरेक्शन सुद्धा कुणीकडे मीन पोझिशन कडे. म्हणजे रेस्टोरिंग फोर्सची व्हॅल्यू कशा एवढी रेस्टोरिंग फोर्सची व्हॅल्यू असते mg sin theta. कशा एवढी असते mg sin. पण हा थीटा चालला इकडे आणि mg sin theta चालला इकडे म्हणजे रेस्टोरिंग फोर्स झाला इकडे टुवर्ड द मीन पोझिशन. रेस्टोरिंग फोर्स टुवर्ड्स मीन पोझिशन थीटा इकडे म्हणजे थीटा चालला इकडे f चालला इकडे. दॅट्स व्हाय इट कॅन बी टेकन एज मायनस. दॅट्स व्हाय द रेस्टोरिंग फोर्स इज बॅलन्स्ड बाय द mg cos theta. दॅट्स व्हाय इट इज अ सेकंड बॅलन्स इक्वेशन. याचे दोन पॉइंट लक्षात घ्या. पहिला पॉइंट mg cos theta can be resorted into two component mg cos theta which is along the string and mg sin theta which is perpendicular to the string. बरोबर आहे. mg cos theta along the string and mg sin theta perpendicular to the string. म्हणजे हा अँगल झाला तुमचा 90 डिग्री. हा अँगल किती झाला 90 डिग्री. लक्षात mg cos theta is perpendicular to the string. mg cos theta is perpendicular to the string. mg cos theta is along the string which is in a upward direction. याला हा बॅलन्स लक्षात घ्या म्हणून हे झालं बॅलन्स. टेन्शन इन द स्ट्रिंग इज बॅलन्स बाय mg cos theta. And mg sin theta is balanced by restoring force. Restoring force ची डायरेक्शन कुणीकडे टुवर्ड द मीन पोझिशन. mg cos theta कुणीकडे टुवर्ड द मीन पोझिशन. म्हणजे या दोघांचं मॅग्निट्यूड सारखंच. बरोबर आहे. फक्त मॅग्निट्यूड सारखे म्हणून आपण असं लिहू शकतो. पण थीटा इकडे म्हणजे स्ट्रिंग मास तुमचा इकडे चालला म्हणजे थीटा असा आणि रेस्टोरिंग फोर्स असा म्हणजे रेस्टोरिंग फोर्स आणि थीटा विच्या अपोजिटली डायरेक्शन दॅट्स कॅन बी टेकन एज मायनस. म्हणजे रेस्टोरिंग फोर्स इज बॅलन्स्ड बाय mg cos sin theta. दोन पॉइंट सगळ्यात महत्त्वाचे. टेन्शन इन द स्ट्रिंग which is acting in a vertically upward direction is balanced by mg cos theta and mg sin theta is balanced by the restoring force. That's why restoring force is equals to minus mg sin theta. लक्षात आलं का? restoring force is balanced by mg. Restoring force is balanced by mg sin. Restoring force F is equals to minus mg sin theta. लक्षात घ्या इथपर्यंत. त्याच्यानंतर काय फर्स्ट बॅलन्सिंग इक्वेशन. टेन्शन इन द स्ट्रिंग इज बॅलन्स्ड बाय mg cos theta and restoring force is balanced by mg sin theta. बरोबर. याचा इथं सेंटेन्स इक्वेशन टेन्शन इन द स्ट्रिंग इज ऍक्टिंग इज बॅलन्स्ड बाय mg cos theta and restoring force is balanced by mg sin theta. अशा प्रकारे. आता मी मला थीटा फार लहान लेट थीटा इज व्हेरी स्मॉल. दॅट्स व्हाय sin theta is nearly equal to theta. थीटा म्हणजे आपण स्मॉल अँगलने डिस्कस करतो. हा थीटा जास्त घ्यायचा नाही ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करत असताना. म्हणून थीटा जर लहान असेल तर sin theta is replaced by theta. That's why restoring force F equal to minus mg into theta. minus mg into theta. समजलं का सगळ्यांना? त्याच्यानंतर हा ट्रायंगल कन्सिडर करा. हा अँगल 90 डिग्री. बरोबर. हा अँगल 90 डिग्री.
तर बरोबर, तर साइन थिटाची व्हॅल्यू किती? फ्रंट साइड आपण हायपोटेनस, या डिस्प्लेसमेंटला मी x म्हणतो सपोज, बरोबर आहे की? मग साइन थिटाची व्हॅल्यू काय? x बाय l. काय फॉर्म्युला? x बाय l म्हणजे काय झालं सांगा? साइन थिटा इक्वल टू फ्रंट साइड अपॉन हायपोटेनस. हा 90 डिग्री आहे, हायपोटेनस आहे, म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू l बाय x. साइन थिटा इज रिप्लेस बाय थिटा, म्हणजे थिटा इक्वल टू l बाय x. या ट्रायंगल मधून थिटा साइन थिटाची व्हॅल्यू काय येईल? या ट्रायंगल मध्ये साइन थिटा इक्वल टू फ्रंट साइड अपॉन हायपोटेनस म्हणजे x बाय l. x बाय l, सॉरी x बाय l, बरोबर. या ट्रायंगल मध्ये साइन थिटा इक्वल टू x बाय l, फ्रंट साइड अपॉन हायपोटेनस. हा 90 डिग्री अँगल आहे, आता सांगितलं आपण तिकडे, बरोबर, x बाय l. पण sin theta is replaced by theta, theta equal to x by l. So substitute theta here. So what is the restoring force? F is equals to काय आहे? F is equals to minus mg x divided by l. बरोबर, हा restoring force ची व्हॅल्यू काढली. इथपर्यंत समजलं का? x divided by l अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे रेस्टोरिंग फोर्स. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? नाव नेक्स्ट. सो F equal to minus mg x by l, बरोबर. But according to Newton's second law, F equal to ma. So substitute here, ma is equals to minus mg x by l. Mm cancel. So what is a? A equal to minus g x by l. बरोबर आहे. हा x इकडे पाठवा म्हणजे a by x is equals to minus g by l. बरोबर, म्हणजे ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट, याला काय म्हणतात? ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट याला काय म्हणतात? ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. याची व्हॅल्यू किती आली? मायनस जी बाय एल. बरोबर आहे. ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट किती आली व्हॅल्यू? मायनस जी बाय एल. सांग, या इक्वेशन वरून ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू किती काढली? मायनस जी बाय एल. लक्षात ठेवा. अशा आता पिरियडिक टाइमचा फॉर्म्युला आपण शिकलो, ट्वाइस पाय बाय ओमेगा किंवा ओमेगा इक्वल टू ट्वाइस पाय बाय टी. शिकलो का फॉर्म्युला? हा माहिती आहे ना सगळ्यांना. सो टी इकडे पाठवा, ओमेगा इकडे पाठवा. टी इज इक्वल्स टू ट्वाइस पाय बाय ओमेगा which is equals to twice pi upon under root of acceleration per unit displacement. या ओमेगाच्या जागेवर मी ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट लिहू शकतो. ओमेगाच्या जागेवर आपण पाहिले ओमेगा इज इक्वल टू ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट अंडर रूट ऑफ, बरोबर आहे का? मागच्या एक्सप्रेशन मध्ये आहे ओमेगा इक्वल टू, तुम्ही पहा ओमेगाला आपण रिप्लेस केलेले अंडर रूट ऑफ ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. मग ओमेगाला रिप्लेस केलेले ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट? जी बाय एल. मॅग्नेट्यूड घेऊ, मॅग्नेट्यूडच घ्या, निगेटिव्ह साइन इथे ड्रॉप करा म्हणजे जी बाय एल मॅग्नेट्यूडच घ्या. सो टी इज इक्वल्स टू ट्वाइस पाय अपॉन ए बाय एक्स च्या जागेवर ठेवतो मी जी बाय एल. बरोबर आहे, म्हणजे टी इज इक्वल्स टू twice pi into under root of L by G. This is the periodic time of a simple pendulum. What is periodic time of a simple pendulum? सांगा. Periodic time of a simple pendulum is nothing but twice pi into under root of L by G. अशा प्रकारचा हा.
This is the expression for a simple pendulum. What is the expression for simple pendulum? Twice pi into under root of L by G. काहीच नाही, आपण ह्या बॅलन्सिंग इक्वेशन वरून आपण रेस्टोरिंग फोर्स ची व्हॅल्यू काढली की mg sin थीटा होती f इक्वल टू किती होती मायनस mg sin थीटा इज रिप्लेस बाय थीटा, थीटाच्या जागेवर या ट्रायंगल नुसार x बाय l ठेवलं, x बाय l ठेवल्याच्या नंतर न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार f इज रिप्लेस बाय ma, a कॅन्सल, यावरून a बाय x म्हणजे ऍक्सेलरेशन पर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू g बाय l एवढी काढली आणि आपण पिरियडिक टाइमचा फॉर्म्युला घेतला, पिरियडिक टाइमच्या फॉर्म्युल्यामध्ये ओमेगा अंडर रूट ऑफ a बाय x ने रिप्लेस केला आणि a बाय x चा फॉर्म्युला आपण g बाय l लिहिला आणि अशा प्रकारचा पिरियडिक टाइमचा सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला तयार झाला. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर सिंपल पेंडुलम? ट्वाइस पाय इनटू अंडर रूट ऑफ l बाय g. अशा प्रकारचा तो फॉर्म्युला आहे. दिस इज नथिंग बट द एक्सप्रेशन फॉर पिरियडिक टाइम ऑफ अ सिंपल पेंडुलम. यावर आपण असं सांगू शकतो की पिरियडिक टाइम ऑफ अ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. It is also inversely proportional to the square root of acceleration due to gravity. Barabar? It is also the inversely proportional to the square root of acceleration due to gravity. And why we can measure the periodic time of simple pendulum? Theta should be very small. बरोबर, length of the simple pendulum is large. बरोबर, अशा प्रकारचे काही दोन चार कन्क्लुजन आहेत जे तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये कन्क्लुजन ऑफ अ सिंपल पेंडुलम आहे 5-7 पॉइंट आहे. बरोबर, periodic time of a simple pendulum while measuring the periodic time of a simple pendulum, length of the simple pendulum should be large and theta should be very small while it will be oscillating. Then periodic time of a simple pendulum is periodic time of a simple pendulum is directly proportional to the square root of length of simple pendulum. Periodic time is inversely proportional to the square root of acceleration due to gravity. यावरून तुम्ही हे लिहू शकता. बरोबर आहे, अशा प्रकारे दे इट इज या फॉर्म्युल्यामध्ये m नाही, m म्हणजे मास ऑफ द सिंपल पेंडुलम. बरोबर आहे, मास ऑफ द सिंपल पेंडुलम नाही, दॅट्स व्हाय पिरियडिक टाइम इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ अ सिंपल पेंडुलम. हा सुद्धा पॉइंट इथे कॅल्क्युलेट केला जाऊ शकतो. सोपं आहे. सिंपल पेंडुलमचं एक्सप्रेशन करत असताना आपण स्फेरिकल बॉब ऑफ मास वरचे फोर्सेस डिफाइन करायचे. एक म्हणजे टेन्शन इन द स्ट्रिंग ऍक्टिंग इन व्हर्टिकली डाउनवर्ड अपवर्ड डायरेक्शन, वेट mg is acting in vertically downward direction. Weight mg can be resolved into two components, mg cos theta and mg sin theta. mg cos theta is along the string which is in a downward direction, mg sin theta which is perpendicular to the string. म्हणजे हा अँगल किती झाला 90 डिग्री. मग असं एक्सप्लेन करायचं बॅलन्सिंग इक्वेशनचे दोन पॉइंट कोणते बोलाय? बॅलन्सिंग इक्वेशनचे टेन्शन इन द स्ट्रिंग ऍक्टिंग इन व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन इज बॅलन्स बाय mg cos theta आणि दुसरं the mg sin theta perpendicular to the string, mg sin theta is balanced by the restoring force. बरोबर आहे, म्हणजे f equal to minus mg sin theta. निगेटिव्ह साइन काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर साइन थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, दॅट्स वाय साइन थीटा इज रिप्लेस बाय थीटा. साइन थीटाने कशाने रिप्लेस करायचं? थीटाने. साइन थीटा इज रिप्लेस बाय थीटा, सो इट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय मायनस mg थीटा. बरोबर आहे, पण फ्रॉम दिस ट्रायंगल थीटा इज रिप्लेस बाय x बाय l अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ f इक्वल टू ma. यावरून a बाय x म्हणजे ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू g बाय l एवढी काढली. कशा एवढी काढली? g बाय l. आणि अशा प्रकारे पिरियडिक टाइमचा फॉर्म्युला t इक्वल टू ट्वाइस पाय बाय ओमेगा. ट्वाइस पाय बाय ओमेगाच्या जागेवर ओमेगा आपण ऑलरेडी काढले. ओमेगा इक्वल टू अंडर रूट ऑफ ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. लक्षात ठेवा, ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. मागच्याच डेरिव्हेशन मध्ये मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही जर पाहिलं तर ओमेगाची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजे ओमेगा इक्वल टू अंडर रूट ऑफ a बाय x कशी काढली ही मागच्या एक्सप्रेशन मध्ये आहे, पुस्तकात आहे, बऱ्याच जणांच्या लक्षात सुद्धा आहे. ही व्हॅल्यू मी अशी इथे ठेवली आणि a बाय x ला मी रिप्लेस केलं g बाय l आणि हा g बाय l अपॉनचा जर मी न्यूमरेटर मध्ये नेला तर तो l बाय g होईल. आणि दिस इज द एक्सप्रेशन फॉर पिरियडिक टाइम ऑफ सिंपल पेंडुलम. आणि पिरियडिक टाइम ऑफ सिंपल पेंडुलम मोजण्यासाठी काय काय करावं लागतं? तर लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम शुड बी लार्ज, थीटा शुड बी व्हेरी स्मॉल. सिंपल पेंडुलमचा पिरियडिक टाइम हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. पिरियडिक टाइम सिंपल पेंडुलमचा हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि याच्यात m नाहीये म्हणून इट इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ द स्फेरिकल बॉल. दिस इज नथिंग बट द एक्सप्लेनेशन ऑफ सिंपल पेंडुलम. हे मी तुमच्या समोर व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी मांडल्या. एक्सप्रेशन पाहत असताना सगळे थेरॉटिकल पॉइंट पाहायचे. जिथे जिथे इक्वेशन आपण तयार केले बॅलन्सिंग इक्वेशन त्यावरचे फोर्सेस, तर ते फोर्सेसचे इक्वेशन डायरेक्ट न लिहिता एक एक सेंटेन्स समोर लिहायचं मग इक्वेशन लिहायचं. जसं की
The following forces are acting on a simple pendulum at the extreme position. Number 1, T with the tension in the string acting in vertically upward direction. Number 2, weight mg is acting in vertically downward direction. Next point मध्ये म्हणायचं weight mg is acting in vertically downward direction can be resolved into two components. Number 1, mg cos theta which is acting in a vertically downward direction but which is along the string. त्याच्यानंतर mg sin theta which is toward the mean position which is perpendicular to the string. अशा प्रकारे आणि मग मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन चालू होईल आणि इथे ओमेगा रिप्लेस केला ए बाय एक्स ना आणि अशा प्रकारे पिरियडिक टाइमचा सिंपल पेंडुलमचा पिरियडिक टाइम आपण कॅल्क्युलेट केला वन आर इक्वल टू ट्वाइस पाय इंटू अंडर रूट ऑफ एल बाय जी. अशा प्रकारचा हा फॉर्म्युला काढला. या फॉर्म्युल्याने आपण कन्क्लुजन काढलं. याच्यामध्ये थीटा फार स्मॉल असतो कारण ऑसिलेटरी मोशन पिरियडिक टाइम मोजण्यासाठी ऑसिलेशन हे मोजता यायला हवे म्हणून ऑसिलेशन थोडंसं स्मॉल करायचं. जास्त जर केलं तर ऑसिलेशन फास्ट होते म्हणजे थोडंसं पिरियडिक टाइम मोजण्यासाठी कठीण होते म्हणून थीटा इज ऑलवेज व्हेरी व्हेरी स्मॉल लेस दॅन 10 डिग्री. कुठेतरी असेल वाचताना तुम्ही तिथे पहा तिथे अंडरलाईन करा. दॅट्स वाय थीटा इज लेस दॅन 10 डिग्री म्हणजे थीटा हा फार स्मॉल झाला आणि म्हणून साइन थीटा इज रिप्लेस बाय थीटा. साइन थीटा इज रिप्लेस बाय थीटा आणि अशा प्रकारे सिंपल पेंडुलमचा सगळे पॉइंट कन्क्लुजनचे शेवटचे पॉइंट प्रत्येकाला अंडरलाईन करायचे आणि नंतर छोटासा पॉइंट आहे सेकंड पेंडुलमचा. व्हॉट इज मीन बाय सेकंड पेंडुलम तर ज्या सिंपल पेंडुलमचा पिरियडिक टाइम हा 2 सेकंद असते. सेकंड म्हणजे 2 बरोबर आहे की अशा सिंपल पेंडुलमला सेकंड पेंडुलम. व्हॉट इज मीन बाय सेकंड पेंडुलम द सिंपल पेंडुलम इज जस्ट लाइक अ सिंपल पेंडुलम हुज पिरियडिक टाइम इज 2 सेकंड. बरोबर आहे. ज्या सिंपल पेंडुलमचा पिरियडिक टाइम हा 2 सेकंद असतो त्याला सेकंड पेंडुलम म्हणतात. आणि अशा प्रकारे व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर मी इथे तुमचा छोटंसं एक्सप्रेशन तुमच्या समोर मांडतो ते म्हणजे पिरियडिक टाइम इज इक्वल्स टू ट्वाइस पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी. तर सेकंड पेंडुलमचा पिरियडिक टाइम 2 सेकंद असतो बरोबर आहे म्हणून पिरियडिक टाइमच्या जागेवर 2 सेकंद इज इक्वल्स टू ट्वाइस पाय इंटू अंडर रूट ऑफ एल बाय जी. हा 2 कॅन्सल बरोबर. इथे राहता 1 राहिल्याच्या नंतर मग अशा प्रकारे हा पाय इकडे पाठवा म्हणजे काय झालं 1 बाय पाय म्हणजे अंडर रूट ऑफ एल बाय जी इज इक्वल्स टू 1 अपॉन पाय. स्क्वेअर करा म्हणजे एल बाय जी इज इक्वल्स टू 1 बाय पाय स्क्वेअर बरोबर 1 बाय पाय स्क्वेअर 1 बाय पाय स्क्वेअर आणि हा जी इकडे पाठवा म्हणजे एल इक्वल टू जी अपॉन पाय स्क्वेअर जी अपॉन पाय. दिस इज द लेंथ ऑफ द पेंड सेकंड पेंडुलम एल इक्वल टू जी अपॉन पाय स्क्वेअर. अशा प्रकारे सरळ लेंथ सेकंड पेंडुलम म्हणजे काय तर ज्या सिंपल पेंडुलमचा पिरियडिक टाइम हा 2 सेकंद असतो त्याला सेकंड पेंडुलम असं म्हणतात. मग सिंपल पेंडुलमचा पिरियडिक टाइम घ्या टीच्या जागेवर 2 सेकंद ठेवा 2 कॅन्सल आणि त्यावरून एल काढा तर तो एल आला जी डिवायडेड बाय पाय. मग प्रश्न विचारतात व्हॉट इज द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इज नथिंग बट जी डिवायडेड बाय पाय स्क्वेअर. तुमच्या पुस्तकात सेकंड पेंडुलमचा छोटासा पॉइंट आहे विचारला तर एखादा एमसीक्यू जर विचारला तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू सांगता आली पाहिजे. दिस इज नथिंग बट द एक्सप्लेनेशन ऑफ सिंपल पेंडुलम. कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतात तोच पॉइंट महत्वाचा आहे आणि ते फोर्सेस कसे एकमेकाला बॅलन्स करतात ते जे 2 पॉइंट आहे कोणते टी इक्वल टू टी कॉस थिटा आणि सॉरी टी इक्वल टू एम जी कॉस थिटा आणि एम जी साइन थिटा इक्वल टू रेस्ट एफ इक्वल टू एम जी साइन थिटा आणि टी इक्वल टू एम जी कॉस थिटा असे 2 इक्वेशन आहेत आणि त्या 2 इक्वेशन वरून आपण सिंपल पेंडुलमचा काय काढलेला आहे पिरियडिक टाइम कॅल्क्युलेट केलेलं. एक्सप्रेशन करताना सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या वाचा पहा स्टेप बाय स्टेप पहा. मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे. फक्त एक गोष्ट ओमेगा इक्वल टू अंडर रूट ऑफ ऍक्सेलरेशन पर मिनिट डिस्प्लेसमेंट सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे ते तिथे कसा रिप्लेस केला आणि शेवटचे 4-5 पॉईंट म्हणजे प्रिकॉशन पिरियडिक टाइम ऑफ अ सिंपल पेंडुलम मोजण्यासाठी प्रॅक्टिकली मोजण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची प्रिकॉशन घ्यावं लागते असे 5-6 पॉईंट तिथे दिले. नंबर 1 लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम शुड बी लार्ज थीटा शुड बी व्हेरी स्मॉल. अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणतात त्याला थीटा इज व्हेरी स्मॉल. त्याच्यानंतर पिरियडिक टाइम ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ एल म्हणजे लेंथ ऑफ द पेंडुलम. पिरियडिक टाइम ऑफ सिंपल पेंडुलम इज नथिंग बट 1 अपॉन अंडर रूट ऑफ जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याच्यानंतरच्या पॉइंट मध्ये त्याच्यामध्ये एम नाही दॅट्स वाय इट इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ द स्फेरिकल बॉब ऑफ सिंपल पेंडुलम. काही राहिले असतील तर ते वाचून तुम्हाला समजतील. आणि सेकंड पेंडुलमचा छोटासा पॉइंट ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या वाचा आणि तुमचे प्रॉपर नोट्स तयार करा आणि अशा प्रकारचा सिंपल पेंडुलमचा पॉइंट इथे कम्प्लिटली समजतो. ओके थँक्यू सो मच.